भैया हिनं 2-2 बादल्या 20 लिटरच्या 2 बादल्या पलीकडे पाणी निघाले. मी 2 बादल्या म्हणलीच नाही, मी 1 बादली म्हणलं. 1 बादली एका हातानं. लय खोटं बोलते एक बादली 5 लिटरच्या किटले ना. आताच कुठं सांगते मी, 10वीत असतानाच सांगते. संडाचं टंबरेल उचलत नाही म्हणते. तुला लय उचलते. चल चला रानात वैर मारल्या. काय झालं माहितीये का, काल गेलो गावाला आणि भैयानं एवढी वैर मारला एवढी. शेळ्यांच्या लेंड्या फक्त झाकतेल्या तेवढी वैर मारला. लेंडर उठून काढले ते मी. लेंड्या फक्त शेळ्यांच्या लेंड्या झाकत होत्या एवढीच वैर मारलाय त्यानं. लुटून काढले तुम्ही? काय लुटून काढले? वैरण किती आणली? वैरण किती आणली होती सांग मला. तोंडात बघ. आज लुटून काढले झाले. आपलंच आहे रे, जाऊ दे. किती झोपले कसे. काय काय ये चल रानात. ये इकडं. ए बघ चल ये. ये चल. येते का किती मग? वैरण आणली. आधी जरा शेळ्यांना आता वैरण काहीच नाही त्यामुळे मक्काची वैरण आणून टाकते आणि नंतर मग सुपर नेपेर कापते. काय माहिती सुपर नेपेर लय बारीक आहे आणि लवकर वजन होतच नाही, गटर होतच नाही लवकर. त्यामुळं आधी मक्काची धाटं मोठी मोठी आहे ती मोठी मोठी धाटं मक्काची आणून टाकते आणि नंतर ना हे आणते काय सुपर नेपेर कापते. त्याने म्हटलं सुपर नेपेर काप, उगाच बारीक झार आहे आणि त्याला कापत बसायला 3 तास लागतं या. आणि तोवर शरणाला संध्याकाळी होते मग शरण काय खायची हे का. त्यासाठी आधी हे करते. म्हणे यायचं तयारी तयारी म्हणे येणार राहणार. दुपारी तू भैयाला भैया भैया म्हणून मारते तू झोपलं होतं माझ्या पुढं आणि भैया भैया म्हणतो झोपेतून करता या. त्याला वाटलंय मन्या मन्या म्हणायला लागल्या काय की वाटलं. झोपल्यावर होतं गर्द माझ्या पुढे चांगलं झोप लागली ते त्यात झोपूनच करता या. परत उठून बाहेर आलं होतं की हे चल म्हणे चालली मग मी. हो या या मला शाळा या तू आल्यावर येते ये म्हणे या. हा चल ये. चल आपण रानात जाऊया. हा ये ये. आला बघ. ये म्हणे हो चालली बघ मी. ये सोना. ऐ ऐ ऐ कुठं कुठं तिकडे बोललाय. चल सरळ रस्त्याने जायला लागते आज. हो बसाना हो बसाना या ये इकडे ये ये. अगं बाई ग ये बसाना. चालायचं नाही कंटाळा बाबाला. आमचा मामा सगळ्या शाळवाला पाणी पाजलं बघा. इथलं पाजलं तिकडं इकडं सगळ्याला पाजलं फक्त इथं हरभऱ्याला पाजलं नव्हतं. हा सगळ्याला पाणी पाजलं. आता उद्या आपल्या आपण फिरवून घ्यायला पाहिजे. होय लसणाला खाली उतरणार उतर. तोंडावर पडलं पण काय झालं माहितीये का, मक्का आता तुरं टाकायला लागलंय. शेळ्यांना वैरण पण नाही, रानात पण हिंडायला काय नाही बरं का. त्यामुळं वैरण थोडीशी काढून नेऊन ही धाटं किती 2-2 धाटं शेळ्यांना झाली तरी पण बास होते. आणखी त्यांनी गेल्या तर वाडा आणायला. सुपर नेपेर हाय पण बारीक आहे, तोडायला उशीर लागतोय. सकाळी काल भैयानं लय वैरण तोडला नव्हता त्यामुळं आता आपण वैरण नेणार आहे. त्यांनी ओरडायला लागले तर लगेच तोडू नको म्हणून, पण नाही तोडून चालतंय काय सांगा. अरे म्हणे काय करायला लागलेस रे. विश्रांती घ्यायला लागलाय रानात. आणि मक्काची वैरण काढताना काय काय हे बघा असं बघून घालताना बघून घालायची बरं का. ह्यात आळी असत्या. आम्ही ह्याला औषध मारलं नाही कारण मक्काची धाटं आत न आहे नाही, एक एक आहे ती. त्याच्या आत आळी असू शकत्या बऱ्यापैकी. हाय बघ कुठे चिकाट लागायची बघ ती दम. बघ तो होती आळी निघाले. हे बघ पुऱ्यात होती बघ आळी. हो बघ तिथे तो होती आळी निघाल्या वाटतं. पण चुकून जर ह्यात आणखी ह्यात आळी असू पण शकत्या. त्यामुळं ही वैरण बघून घालायची बरं का मक्काची घालताना. आम्ही काही असं म्हणजे नुसता मक्का केलं नाही, ज्वारीत मक्का टाकलेला आहे आणि ते एक एक धाट आहे. त्यामुळं लय मक्का नाही तरी पण मी बघून टाकते. बघून टाकते जेव्हा ह्यातली जर आळी खाल्लं बिल्लं ना पोट फुटतंय शेळ्यांचं लगेच फास्ट. अगोदर आपण एक व्हिडिओ टाकलाय बघ इथं मिरच्या निवडलेलं. हे बघ तर उगवलं
बोले की सगळं तर उगवलंय आणि ह्यात पातळ झालंय ना, ह्यात मी कांदा लावले, कांदा छान आलेत बरं का, दाखव ग, भांगलायचं की छान आलेत कांदा. किती पडलाय पडलाय की ग, म्हणजे चिकटा ते वैरण तोडणार होते तोपर्यंत फोन आलाय. द्राक्षाच्या काड्या कट करून टाकले त्या आणि शेळ्यांना वैरणला न्यायला. आणखी एक आपल्याला कमेंट आली होती की तुम्ही द्राक्षाचा पाला विकत आणताय का? विकत नाही बरं का, ती द्राक्षाचा पाला काढून टाकलेला असतोय तीच गोळा करून आणतोय. आणि आता इथं शेजारला काहीतरी बाग काढल्या, टोमॅटो लावल्या आणि ती टोमॅटोला अडचण करते म्हणून त्यांनी कापून टाकते. मग कापून टाकलेली वैरण फक्त गोळा करून आणायची असते आणि शेळ्या आवडीनं पाला खाते. ते झाडपाला असल्यासारखं असते, छान आवडीनं खाते त्या. त्यामुळे आपण आता जाणार आहे द्राक्षाचा पाला आणायला. तर चला जाऊया द्राक्षाचा पाला आणायला. ए म्हणा चल घरी चाललोय आम्ही. काय म्हणा ये गो बाई, ये ये इकडं, म्हणा चल चाललो बघ आम्ही. ये आता मोठ्या ओरडा चालू करते. अरे या चल ये. चारच भेट आणली ती बरं का, त्यामुळे आपण थोडंसं घालणार आहे. अर्धा जरा पाला इथून नुसतं खाती दे ग. कसं आहे माहिती आहे का, ए तुला लागेल बघा तोंडाला. कोण असते ह्या वैरणीत म्हणून घालायचं असते बरं का. थोडी घ्यायचं काय आहे ना, तिकडे केलं त्या काय लागेल तोंडाला कामाची. ए इंद्रिया हा बाई खा, ही दांडकी जरा फुरून खा. गव्हाण आणायची होती काल, आम्हाला यायला वेळ झाला बरं का, त्यामुळं गव्हाण नाही आणल्या. आता बघूया ह्यांना कधी सवड होत्या, कामात सवड एक होत नाही. तुम्ही खाऊ पाहिजे. आणि आपल्याला एक कमेंट आल्या कुठं जाताना कोणाला सांगत जाणं, त्यांचं बरोबर आहे बरं का, सांगत पण नाहीत कुठं जाताना. कोणाला काल सहज बोलता गेलं तोंडात. आणि सांगितलं तरी पण आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही त्याचा बंदोबस्त केलेला आहे. बंदोबस्त केला या, फक्त काय तर व्हायची वाट बघायला लागले. गप असू दे. त्यामुळं काय नाही. तर चला जरा द्राक्षाचा पाला गोळा करू. या शेळ्यांना आहे ना लय असं म्हणजे नाजूक वैरण लागत्या, जरा चांगली चिंगली है ना. मी आले इकडे द्राक्षाचा पाला गोळा करायला आणि मी आणि भैया आलोय. भैया तेव्हा तिथं सगळ्या बागेतनं पाला पडलाय. आणि शेळ्यांना वैरण चांगली असते. आपल्याला कमेंट आली होती तुम्ही द्राक्षाचा पाला विकत आणताय का? विकत नाही बरं का, असं कट करून टाकलेला असतो या. आणि हे काय झाले, बाग फेल गेलेली आहे वाटतं, ह्याला माल झाला नाही. आणि द्राक्ष लागली नसल्यामुळं ह्याने साईडला आलेला पाला काड्या सगळ्या कट केले त्या. आणि खाली टोमॅटो लावले, हे बघा टोमॅटो लावले. आणि त्या टोमॅटोचं पीक आता ह्याने घेणार. टोमॅटोला दर लागला तर बघा, नाही तर बघा ह्यांची जवळजवळ 1-1.5 बाग आहे बरं का. लय नुकसान असते बरं का, बाग वाटते तेवढं सोपं नाही, लय टेन्शन असते. तर असू द्या पाला गोळा करूया. ही अशी वैरण झाली म्हणजे शेळ्यांना चांगलं असतंय बरं का, लय छान खाते त्या वैरण. आणि ह्या बागेला काय नाही औषध काय मारलेलं नाही. आता शक्यतो कसं असतंय, द्राक्ष बागेतला पाला काढा आणायचं म्हणलं की नाही औषधासाठी नको वाटते. औषध मारलेले असते ती, लय औषध मारते ती बरं का बागेला, द्राक्षाला. द्राक्ष खरं खाऊन माणसानं द्राक्षाला लय म्हणजे लय औषध मारलेले असते ती. आणि त्यामुळे ते आणायचं म्हटलं की ती शेळ्या आजारी पडायचं म्हणून जास्त पाला आणत नाही. पण ह्या बागेला कसं फेल गेलं आहे बघा. एक घड आहे इथं तुम्हाला दाखवते, पाक हे झालेलं आहे, चांगला नाही घड. म्हणजे ह्याला औषध मारलं नाही, ह्या बुरी ते नाले ह्यावर औषध मारलं नाही, म्हणजे ह्याला माल नाही त्यामुळे औषध मारलं नाही. त्यामुळे ही शेळ्यांना टाकायला चांगला आहे सोडा. आणि त्यामुळे आलोय आता. तिकडे गटरी गोळा करून ठेवली ती, ढीग 2 ढीग गोळा करून ठेवले. हे नेलं तर 2-4 दिवस खाते बरं का शेळ्या, काय टेन्शन नसते. 2-4 दिवस बघायला लागत नाही. त्यामुळं गोळा करूया. हे इकडल्या अर्धे ओळी आम्ही दोघांनी गोळा केली त्या पुढच्या, तेव्हा तिकडल्या
पुढे जे पाला नाही ना ते गोळा केले त्या आणि इकडल्या आता अर्ध्या गोळी गोळा करणार. त्यांनी येऊन गाडीवरनं घेऊन जातात. आम्ही जाताना थोडं थोडं घेऊन जाणार. त्यांनी येताना गाडीवरनं आणतात आहे ना मुला. हां भैयाला आणलाय, अभ्यास करायला लागला होता त्यातनं उठवून आणलाय. म्हणलं चल म्हणलं तर एक अर्धा तास येचो आणि घेऊन येऊ. तर चला गोळा करूया. जाताना आणखी दाखवते ढीक केवढा होतं. टाईम मिळाला तर दाखवते बरं कसं होतं. संध्याकाळी झाल्या गडबड असते कामाची आता आणि त्यामुळं टाईम जर मिळाला तर मी किती खुडा नेलाय ते दाखवते. 2 तास झालं. सगळंच बाहेर येत नाही. छलांग मारायला येत नाही. जाडा येऊ गेला छलांगच मारायला येत नाही. काय ये बाहेर. झाड असल्याचा परिणाम असा असतो बघा. आणि आता त्यांनी पप्पा तोडून काय काय पाहिजे काय पाहिजे भाकरी दे म्हणते. भूक लागली. कुठं चल काय 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 पाहिजे मुकं काय जनावरं पाहिजे? सगळं कळत असते. काय पाहिजे तुला काय भूक लागली त्याला भाकरी पाहिजे. काळ्या खंड्या काय खंड्या हा हा तोडून आणलं का विकत आणलं? तोडून हा. बाई 3 पिंड आहे मोठं मोठं. किती वाजता गेलता पप्पा एवढं लवकर विकत काय घेऊन एवढ्या उशीरनं विकत घेऊन येतात? एवढा उशीर ना आता आल्यावर विचारायला पाहिजे. मला काय वाटतं ना बाई तोडून आणले किंवा मग नुसतं वाढ तोडून आणलं असं. तर काय माहिती तसंच झालं असेल. नाहीतर मग विकत तर आणलं असेल. कारण गेले तर त्याने कितीला गेले ना 5 ला गेले. काय 4:30 5 ला गेले आता. एवढं 3 बिंड वाडा आणले तर म्हणजे ही जवळजवळ 200 रुपयाचं वाडा येतं. आणि मी पण खुडा लय गोळा केलाय बरं का. त्याने गेले तर आणायला वैरण असली म्हणजे टेन्शन नसते. आता जर आणि थंडीमुळे सुपर नेपियर पण चांगलं उठत नाही. त्यामुळं वैरणचं लय म्हणजे लय घोळ झालंय. आता घेऊन आलोय. आता अंधार पडायला लागला आणि मला आवरायचंय घरातलं. काय काम आवरायचं. चप्पल नाही भैया मला मगाशी काय म्हणते बरं ह्या रोडच्या खडीवरनं चालताना मम्मी चप्पल घालता की जा. पुरे बाबा माझं पारायण चालू आहे. मम्मी लोक सगळे तुझ्या पायाकडेच बघायला लागले होते. आज लोकांना पण वाटतंय ना आता असं बिना चप्पलचं एवढं गरीब माणूस कोण नाही तरी पण मी बाई बिना चप्पलची का चालल्या असं वाटत असेल. पण काय माहिती आहे का माझं पारायण चालू आहे. पारायण चालू असल्यामुळे चप्पल घालत नाही. आणि माझ्या पायाला मेन म्हणजे काय माहिती आहे का ॲलर्जी धुळीची. आणि अगोदर एवढं पाय फुटलेला येतो चिरलेला येतो. आता जर मी बिना चप्पलची जर 7 दिवस चालले ना ह्यातनं ही रक्त यायला चालू होते. एवढं पाय बेकार आहे. तर असू द्या काय भगवंतानं बघितलं तर बघितलं. 1 वर्षात मला मी जसं पारायण करायला चालू केलंय किंवा आम्ही नामस्मरण चालू केलं तसं आम्हाला देवानं लय चांगलं ठेवलं. मग आपण त्या देवासाठी पण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आपल्या हातनं होतंय तेवढं करत राहायचं. तर चालू आहे पारायण मला करायची ती 11 पारायण. हे माझं 4थं पारायण चालू आहे. अजून मला सगळी मिळून 11 पारायण करायची ती. बघूया कधी होती. अजून 7 राहिली ना. 4 केलं 7 राहिली. अजून 7 हे सोडून मला 7 व्हायला पाहिजे ती पारायणाला. तेव्हा म्हणजे 11 पारायण होणार आहे ती. काय ह्यातनं देवानं सोडवला तर सोडवला. जी चिटोदोरा करते ते तिकडं तिकडं जाता येता खोड्या करते ते. आणि तुम्हाला खरं सांगायचं कोण कोण काय करते का नाही आम्हाला सगळं देव दाखवते. असं समोर दाखवल्यासारखं दाखवते. एवढी त्याच्यात आपल्या नामस्मरणात आणि पारायणात ताकद आहे. त्याने काय करायला लागले ते आपल्यावर सगळं दाखवते सगळं. त्यामुळं आपण पारायण करायचं काही बंद करणार नाही. 11 पारायण करून आपण नंतर शेवटी आपण पारायण उजवणार आहे बऱ्यापैकी आमच्या ताकदीनुसार. जेवढं होईल तेवढं आहे ना जेवढं होईल तेवढं. म्हणजे कसं आहे माहिती आहे का आपण कर्म जे कर्म करतो ना तेच आपल्याला पुढे वाढून ठेवलेलं असते. कर्म चांगलं करायचं. आणि सगळ्यात पुण्यकर्म म्हणलं तर अन्नदान आहे. अन्नदान एवढं पुण्य काहीच नाही. आणि आपल्या दारात वर्षातनं एकदा तरी 4 हात तरी आपल्या दारात मिसळून उभा होतं. अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळं पारायणात पण सांगते बघा तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा. म्हणून आपण 11 पारायण झाल्यावर आपण अन्नदान म्हणजे आपल्या ऐपतीनं जेवढं होईल तेवढं करत राहायचं. आता ही आमच्या पाठीमागची मावशी आहे ना त्याने असं येऊन माळात राहिले ती रोजगार करून खाते ती. तर तुम्हाला सांगतो सगळ्यात गावाला सांगते ती दरवर्षी सोमवार 16 सोमवार करून उजवते ती. आणि सगळ्या गावाला सांगते ती. आणि त्यांनी सोमवार लई छान उजवते ते. आणि त्यांचं देवानं चांगलं पण केलं. आमचं पण देवानं चांगलं केलं काय वाईट नाही. एकदम चांगलं आहे टकाटकमध्ये. तर असू दे त्याला अंधार पडायला लागले धारा काढून आत घेतो का गाडी असं दार उघडले पूर्ण येते घेऊ अगं नाही येत. वर थडकतंय वर थटतंय येते नाही येत ग.
अहो तुम्ही कसं यायला लागलाय ते पाठी मग बघा ते थटतंय मी सांगितलं होतं का नाही. आणि एकच होतोय का गाडा कोणाचा हाय उद्या आणतो गे गाड्यावर टाकून. कोणाचा आहे गाडा हा शिद्या तिकडे काढून द्या की का माग ना पुढे बांधला भेंडीच्या वराने घातलाय. शेळ्यांना खायचा एक नंबरचा चारा आहे बरं का येऊ. पण असलं रोज कुठला मिळायला. आणखी एक गटर होतं या लय वज आहे बरं का. एवढं गवत आहे म्हणजे वज किती असेल बघा. पटकन येणार आहे नाही पसरला हा. असंच पाहिजे होतं ह्यांना पण खायला. खाल्लं गोळा कर जरा काय शेळ्या हे जरा डायरेक्ट ठिकडे जाते हे खाली थोडं तर बाबा भीक करायचा म्हणजे काय शेळ्या चारी बाजूने खाते द्या. मोकळ्या सोडायचे आता. मग आता जर मोकळ्या सोडायला पाहिजे तिथे ह्यावर आता योगी दावा बांधलेलं ते दावा बोकडानं तोडला. तेव्हा आमच्या गया होत्या तेव्हा पहिली गाय देताना नानानं ती कंटेनरची पट्टी दिलेली. ती पट्टी आज बोकडानं तोडला. किती 10-12 वर्ष 12-13 वर्ष झाली असतील. जास्त 13-14 तू अंगणवाडीला होती तेव्हा दिलेली हा ती पट्टी आत्ता बोकडानं तोडली. बोकड लेकरं मारते बघायला बांधायला पाहिजे. तिथं कुठे होती ना हाय की येतो कुठं तर. त्या कुट्टीवरच टाकले पप्पा जाऊन. खाऊ येत नाही कोणाला. ए नाही साईडला एक हाय वाटतं का. कुठे हाय इथं सर ये बाई. हा आहे त्याला बांधूनच घालते. लय वाईट मारते घुसांडे घालते ना ती पाट गाभण आहे. कुठेतरी एखादी घुसांडे घातली भेटली तर ए इकडं सगळं ह्याच्या बाच असल्यावानी बघ ते कुणाला खाऊनच देत नाही वाटतं. आणि खाय तर मस्त भरपूर. जरा आकडूनच बांध. किती आकडून बांधतो गुलावर काय जाते.